वरदा राम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय जोग महाराज की जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि हरि सुख झालो
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये।
भगवान की जय। श्री शुक उवाच साधु पृष्टं महाराज हरिश्चर्षितमद्भुतं यद्भागवत महात्म्यं भगवद्भक्तिरवर्धनम्। गोपाल कृष्ण भगवान की जय। आज आपल्या भागवत कथेमध्ये तिसऱ्या दिवसाच्या सेवेला आपण प्रारंभ करत आहोत आणि भागवत म्हटल्याच्या नंतर याच्यामध्ये 10 लक्षणाचा विचार आणि पूर्ण विचार आपल्याला 7 दिवसात करणं शक्य नाही, म्हणून आपल्या वेळेनुसार आपण कथेचा विचार करू। गोपाल कृष्ण भगवान की जय। समप्रिय सुरद ब्रह्मन् भूतानां भगवान स्वयं इंद्रि गोपाल कृष्ण भगवान की जय। इंद्रिशार्थे कथं दैत्यान् मद्विदिशो शमो यथा। युधिष्ठिर आणि नारद मुनीचा संवाद अतिशय पवित्र कथा, म्हणून भागवतातील अनेक प्रकारच्या कथा कोणती जरी आपण कथा पाहिली तर ती आपल्याला उद्धाराला कारण ठरणारी अशी कथा आहे। कारण भगवत भक्ताच्या कथा याच्यामध्ये आहेत आणि असं असतं, भगवंताचं वर्णन नंतर आलं पा भागवतामध्ये, शेवटी अगोदर भगवत भक्ताचं वर्णन आलं का? कारण भगवंताला भक्त स्वतःपेक्षा जास्त प्रिय आहेत, म्हणून भगवंताने स्वतः हे सांगितलं होतं, न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शंकरः न च संकर्षणो न श्रीर नेवात्मा च यथा भवान। भगवंत स्वतः सांगतात, सर्वांमध्ये जर प्रिय कोण असेल तर माझे भक्त, आणि म्हणून माझ्या भक्तांचं वर्णन जे करणारे आहेत ते माझ्या वर्णनापेक्षा भक्तांचं वर्णन करणारे मला जास्त प्रिय असतात। माझे भक्त गाते जेथे नारदावे उभा तेथे नारदावे उभा तेथे भक्त गाते जेथे नारदावे उभा तेथे कृष्ण भगवान की जय। आणि म्हणून भक्त जी आहेत त्या भक्तांचं वर्णन करणारे जे आहेत भगवंत सांगतात ते मला जास्त आवडतात। ते हे प्राणा परोते आवडते मज निरोते जे भक्त चरित्राते प्रशंसते। बघा, आणि म्हणून भक्तांचं वर्णन अगोदर आलं भागवतामध्ये। हे अगोदर वर्णन भक्तांचं का आलं? कारण भगवंताचे आवडते भक्त, आवडते देवा भक्ता
आवडते देवा भक्ता होई काही आवडते देवा भक्ता होई काही आवडते देवा भक्ता होई काही त्रिभुवनी नाही आनंदे त्रिभुवनी नाही आनंदे त्रिभुवनी नाही आनंदे त्रिभुवनी नाही आनंदे कृष्ण भगवान की जय म्हणून देवाला भक्तापेक्षा दुसरं काही आवडत नाही. त्रिभुवनी नाही आन तुझे याप्रमाणे म्हणून भक्तांचं लक्षण अगोदर सांगितलं, भक्तांचं वर्णन अगोदर केलं. म्हणून कथेला आपण आता प्रारंभ करत आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय एकदा ब्रह्मण पुत्र विष्णुर्लोकं यदृच्छया सनन्दनादयो जग्मुश्चरन्तो भुवनत्रयम्. कथा सांगत असताना नारद मुनी आणि युधिष्ठिर यांचा संवाद, आणि हीच कथा शुक मुनी परीक्षितीला सांगतात. म्हटले एक वेळेला काय झालं पहा, ब्रह्मदेवाची मुलं सनक सनंदन सनातन सनत कुमार हे वैकुंठामध्ये गेले होते. स्वच्छंद फिरत असताना, आणि त्यांचं 5 वर्षाचं वय होतं. दिसायला असायला कल्पाचं आयुष्य, पण दिसायला 5 वर्षाच्या मुलाप्रमाणे होते. आणि स्वच्छंद फिरत होती. तिन्ही लोकांमध्ये त्यांचा प्रवास होता. आणि एके दिवशी वैकुंठामध्ये गेले. भारतामधून, आपल्या भारत देशामधून या पृथ्वी तलामधून वैकुंठाला गेले. कारण भारत देश असा आहे, यथास्मिन् भारते वर्षे प्राप्नोति मरणं नरः स्वयंभूस्थानवासेन पुनर्मानुष्यमाप्नुयात्. म्हणून या भारत देशाचं वर्णन एका श्लोकामध्ये असं आलं पहा, यथास्मिन् भारते वर्षे, या भारत देशामध्ये, भारत वर्षामध्ये ज्याचा जन्म होतो. आता पुराणातला श्लोक आहे बघा. आणि या भारत देशामध्ये जन्म होऊन प्राप्नोती, जो भगवंताची भक्ती करतो, दान धर्म करतो, त्या मनुष्याला मरण प्राप्त झाल्याच्या नंतर स्वयंभूस्थान वासेन, तो मनुष्य ब्रह्मलोकामध्ये जातो. बघा, लक्ष देऊन ऐका. जो मनुष्य या भारत देशामध्ये जन्म घेतल्याच्या नंतर जो भगवत भक्ती करतो, सत्कर्म करतो, तो मनुष्य मरणाच्या नंतर सुरुवातीला ब्रह्मलोकामध्ये जातो, जिथं ब्रह्मदेव आहेत आणि जिथं भगवंताचे गुण गायले जातात, अशा ब्रह्मलोकामध्ये तो जातो. स्वयंभूस्थान वासेन, तिथे गेल्यानंतर त्यांनी जर जास्त पुण्य केलेलं असेल तर अधिक पुण्य वाढतो, आणि तिथं जर त्याला पुण्य जर करता आलं नाही तर कालानुसार भरपूर काल तिथं वास्तव्य झाल्याच्या नंतर पुनर्मानुष्यमाप्नुयात्, परत त्याला भगवंत मनुष्याचा जन्म आणि परत भारत देशामध्ये देतात. कारण का, याने चांगलं काम केलेलं आहे म्हणून त्याला परत
चांगल्या कुळामध्ये, चांगल्या देशामध्ये, आणि हा मनुष्य जन्म परत त्याला भगवंत प्राप्त करून देतात। आणि जो या मनुष्य जन्मामध्ये या भारत देशामध्ये भगवत भक्ती करतो तो ब्रह्मलोकाला जातो। म्हणून ब्रह्मलोकाला जाण्याचा मार्ग आपल्या भारत देशामधून आहे। वैकुंठाला जाण्याचा मार्ग, ब्रह्मलोकाला जाण्याचा मार्ग, स्वर्गामध्ये जाण्याचा मार्ग, आणि हे संपूर्ण मार्ग आपल्या या भारत देशामधून जातात। धर्मक्षेत्रे महाक्षेत्रे गंगा कालिंदी संगमे प्रयागे परमे पुण्य ब्रह्मलोकस्य वर्त्मनी। बाबा कितीतरी श्लोक आहेत। म्हणून याच देशामध्ये त्रिवेणी संगम आहे। गंगा, यमुना, सरस्वती अशा पवित्र नद्या या भारत देशामध्ये। म्हणून या भारत देशामध्ये साधू संतांची जन अवतार भूमी, या कर्मभूमी, कार्यभूमी, म्हणून भारत देश हा कसा आहे? पवित्र देश। पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पावन तो देश। पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पावन तो देश। पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पावन तो देश। पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पावन तो देश। पवित्र ते कुळ, 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 पावन तो देश। पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पावन तो देश। आज ते हरिचे दास जन्म घेती, येते हरिचे दास जन्म घेती। कर्म धर्म त्यांचा, कर्म धर्म त्यांचा, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण। कर्म धर्म त्यांचा, कर्म धर्म त्यांचा, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण। आरे ते हरे दास जन्म घेते, ते हरे दास जन्म घेते। कर्म धर्म त्यांचा, कर्म धर्म त्यांचा, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण। कर्म धर्म त्यांचा, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण। पवित्र ते कुळ, पावन तो देश, येथे हरिचे दास जन्म घेते, येथे हरिचे दास जन्म घेते। पवित्र ते कुळ, पावन तो देश, येथे हरिचे दास जन्म घेते, येथे हरिचे दास जन्म घेते। पाल कृष्ण भगवान की जय। याप्रमाणे पवित्र ते कुळ, पावन तो देश, देशही पावन होतो
कुळही पवित्र होतो. ज्या ठिकाणी भगवंत भगवत भक्त अवतार जन्म घेतात तो म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भारत देशामध्ये भक्तांचे अवतार आणि भगवंताचे अवतार म्हणून भारत देश पवित्र. या भारत देशामधून 4 जण वैकुंठामध्ये गेले. वैकुंठामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी स्वतः महाविष्णूच्या दर्शनासाठी हे 4 आणि स्वतः भगवंताच्या दर्शनासाठी आले. आल्याच्या नंतर तेव्हा ते आल्यानंतर भगवंताच्या दर्शनासाठी आले, परंतु त्या ठिकाणी 2 जण द्वारपाल होते. त्यांनी अडवलं. अभिमान होता त्यांना, अहंकार होता. आणि अहंकारी जी व्यक्ती असते भगवंताला ती आवडत नाही. भगवंताच्या जवळ अहंकार चालत नाही. अहंकाराचा वारा म्हणून अहंकाराचा वारा भगवत भक्ताकडे देवा जाऊ देऊ नको ही विनंती केली भगवंताला. आणि भगवंताच्या जवळ अहंकाराने युक्त असलेले 2 जण द्वारपाल होते, जय आणि विजय. आणि या द्वारपालाने त्यांना अडवलं. अडवल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं भगवंताकडे जाताना जो अडवतो तो दोषी असतो. बघा असा सत्कर्माकडे जो मनुष्य चाललेला असेल आणि त्याला जो प्रतिबंध करतो त्या मनुष्याला सामान्य नव्हे तर नरक गती सांगितली. कृष्ण भगवान की जय. तुकाराम महाराज सांगतात घातलिया भय नरका जाणे. सत्कर्माला आडवं येऊ नये म्हणून 6 कर्माला आडवं येऊ नये तुकाराम महाराजांनी सांगितलं. तप तीर्थ दान व्रत आचरण गाता हरी गुण वारू नये. का बर? कोटी कुळे त्याची वाटुली पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या. कारण वरचे पूर्वज आपली वाट पाहत असतात की आपल्या वंशामध्ये सत्कर्म करणारे, तप करणारे, व्रत करणारे कुणी जर जन्माला आले तर बरं होईल, अशी पूर्वज आपले वरून वाट पाहत असतात. एखादा जर व्रत करायला लागला तर व्रत जर आपण म्हटलं नका करू, समजा एखाद्याने एकादशी धारण केली आणि त्यांनी सांगितलं कशाला नादी लागता, आजच साखरपुडा आहे, गुलाबजांबू 2 तरी खा, पुढची एकादशी धरा. आणि एकादशी मोडली त्याने आणि मग दोघांनाही पाप लागलं. कोणाला? जो ज्याने एकादशी सोडली त्याला आणि ज्याने सोडायला लावली त्याला. असा म्हणून व्रत भंग करू नये, तप भंग करू नये. 6 गोष्टी दोषास्पद सांगितल्या. 6 गोष्टीला प्रतिबंध करणारे. तप. आता तप म्हणजे तुम्ही म्हणणार डोंगरावरती जायचं का? नाही. अहो
कथा श्रवणाला बसणं ही सुद्धा तप आहे आपलं. 3 प्रकारचं तप आहे, कायिक, वाचिक, मानसिक. बा कारण कायिक म्हणजे शरीराने आपण इथं येऊन बसलो. वाचिक तप आपण नामस्मरण करतो मुखाने, आणि कानाने जरी ऐकलं तरी ते तप असतं. म्हणून तुकाराम महाराजांनी एक अभंग तयार केला. उमटती वाणी वाटे नामाची ये ध्वनी, बरे सेवन उपकारा, घ्यावे द्यावे या उत्तरा, सरळ आणि मृद, कथा पावविते वृद्ध. ऊर्ध्व म्हणजे कथा मनुष्याला वरवर नेती, वैकुंठ वरती, सत्यलोक, ब्रह्मलोक, गोलोक असं वरती नेती कथा. म्हणून कथा श्रवण करणारे माणसं खाली जात नाही, वर जात असतात. आणि कथेच्या भगवंताच्या सत्कर्माच्या विरोधी जे असतात ते खाली जात असतात. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे, चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे, चिरंजीव कल्प. तपाचं सामर्थ्य पिंगला चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे. तपाचं सामर्थ्य पिंगला चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे, चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे. तपाचे सामर्थ्य, हे तपाचं सामर्थ्य चिरंजीव कल्प वैकुंठी नाम. म्हणून श्रवण करणे हे तप आहे आपलं. म्हणून कुणी कथा ऐकायला चाललं आडवं येऊ नये कधी. तीर्थ, कुणी तीर्थाला चालला आडवं येऊ नये, दोष असतो. दान करणारा मनुष्य असेल, दानाला कधी आडवं यायचं नाही. दान करीत असेल एखादा, करू द्यायचं मोकळ्या मनाने. आडवं आलं तर दोष आहे. व्रत करीत असेल कोणी, त्याला कोणी आडवं यायचं नाही. आणि आचरण जर चांगलं वागत असेल मनुष्य तर त्याला वाईट व्यसन लावू नये. बघा, निर्व्यसनी माणूस असेल, साधा चहा सुद्धा जर एखादा घेत नसेल त्याला आग्रह करू नये, घ्या एवढ्या वेळेस काय होते, त्याला परत सवय लागन तशीच असेल. आणि म्हणून त्याला समजा एखादे तंबाखूचं व्यसन, आता इथं तर कोणी नाही तर समजा खाणारे, परंतु कोणतंही व्यसन जरी लावलं तरी दोष असतो. पहा, आणि म्हणून आवश्यक जे शरीराला आहे त्याची गरज आहे, आणि अनावश्यक वस्तूशी ग्रहण करणे याला व्यसन म्हणतात. आता चहा आवश्यक आहे का? नाही, व्यसन आहे चहा. बघा, तंबाखू आवश्यक आहे का शरीराला? नाही, व्यसन आहे. असं असतं. आणि म्हणून जो मनुष्य निर्व्यसनी असेल त्याला व्यसनी बनवणं पाप असतं असे. म्हणून निर्व्यसनी माणसाला कधी व्यसनी बनू नये असे. त्याच्या पुढे सांगितलं, गाता हरी गुण वारू नये. भगवंताचे गुण गात असेल, भजन चाललं असेल, कीर्तन चाललं असेल, मध्यंतरी विक्षेप करू नये. आणि विक्षेप जर केला तर घडेल तयास हे मोठं ब्रह्म हत्तीचं पाप. म्हणून असा विषय निघला की तिथे भगवंताच्या जवळ हे सनकादिक गेले आणि त्यांना अडवलं. अडवल्याबरोबर भगवंताकडे जाताना अडवलं. विचार केला यांनी, कारण जे चांगल्या कामाला आडवे येतात त्यांना शिक्षाच दिली पाहिजे. चांगल्या कामाला जे आडवे येतात त्यांना शिक्षा दिली पाहिजे, कारण शिक्षा देण्याचं सामर्थ्य होतं त्यांच्याकडे. म्हणून त्यांनी सांगितलं, हे द्वारपालांनो, तुम्हाला 3 जन्म आसुर योनी, 3 जन्म आसुर योनी. त्यांनी क्षमा मागितली. अहो, 3 जन्म मला आसुर
राक्षस बनवणार. त्यांनी सांगितलं आता तुम्ही क्षमा मागितली म्हणून 2 जन्म राक्षस आणि 1 जन्म मनुष्याचा, पण वृत्ती मात्र राक्षसी राहील. वृत्ती मात्र शरीर मनुष्याचं पण वृत्ती मात्र राक्षसी राहील. या गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे शाप दिला त्यांना. या थोडं भजन. श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम. गोपाल कृष्ण भगवान की जय. याप्रमाणे शाप दिला त्यांना आणि एवढे भगवंताच्या जवळ असलेले पण भक्तांनी दिलेला शाप त्यांना लागू झाला. आणि भगवंतानी जवळ येऊन सनकादिकांना विचारलं, ठीक आहे म्हटले, शाप दिला ती चांगलंच झालं. कारण का माझ्याकडे येताना प्रतिबंध करत होते ना ती, त्यांना शिक्षा दिली, बरं केलं. 3 जन्म, 2 जन्म राक्षसाचे शरीर आणि 1 जन्मामध्ये मनुष्याचं शरीर, पण वृत्ती मात्र राक्षसी आसुरी वृत्ती अशी राहणार नाही. असा शाप दिल्यावर पहिला जन्म त्यांना कश्यप मुनी आणि दिती यांच्या पोटी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप पहिला जन्म. दुसरा जन्म त्यांना विश्राव्य आणि कैकसी यांच्या पोटी रावण आणि कुंभकर्ण. तिसरा जन्म त्यांना शिशुपाल, श्रुतस्रवा आणि दमघोष यांच्यापासून शिशुपाल आणि दंतवक्त्र असे तिसरा जन्म त्यांना. असा शाप. आणि म्हटले 3 जन्माच्या नंतर 3ही वेळेला तुम्हाला भगवंताच्या हाताने मरण. 3ही वेळेला तुम्हाला भगवंताच्या हाताने मरण. आणि तेव्हा तुमचा संपूर्ण आसुरभाव निवृत्त होईल. कधी? भगवंताच्या हाताने मृत्यू प्राप्त झाल्यामुळे तुम्हाला आसुरी तुमचा दोष निवृत्त होईल आणि नंतर तुम्ही तुमच्या जागेवर येणार, असं सनकादिकांनी सांगितलं. आणि असं सांगितल्याबरोबर काय झालं, त्यांना पहिला जन्म मिळाला हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप. मग हिरण्याक्षला वराह भगवंताने मारला. वराह एक अवतार घेतला भगवंताने. कारण हिरण्याक्षाने काय केलं होतं, इतका मोठा बलवान होता तो. हाटकेश्वर महादेवाची पूजा करून त्यांनी एवढं सामर्थ्य मिळवलं होतं की त्यांनी सांगितलं होतं, मी जो संकल्प करील आणि ज्या वस्तूला मी कवटाळील उचलील ती मला सहज उचलावी.
महादेवाने सांगितलं तथास्तु. मग हिरण्याक्षाला अभिमान वाटला, शक्तीचा गर्व. आणि हिरण्याक्षाने काय केलं पहा, अहो पृथ्वीलाच कवटाळलं, पृथ्वीलाच कवटाळलं. किती मोठी पृथ्वी, आणि बगलामध्ये दाबली पृथ्वी, बगलामध्ये. आणि त्या पृथ्वीला घेऊन खाली पाण्यामध्ये घेऊन गेला. बा काय शक्ती हो त्याच्यामध्ये, काय शक्ती. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने एका ओवीमध्ये हे सांगितलं बरं, एकाच ओवीमध्ये सांगितलं माऊली. काखे सुने वसुंधरी जय हिरण्याक्षरी गला विवरी, तै उघडले हाटकेश्वरी जेवी पाताळ कुहर. काय माऊलीने वर्णन केलं. म्हणून ज्ञानेश्वरीचा आणि भागवताचा फार मोठा संबंध आहे बरं का, असं असतं. आणि म्हणून बगलामध्ये त्याने पृथ्वी दाबून खाली गेला हिरण्याक्ष. काय बोलवून उघडले हाटकेश्वरी, हाटकेश्वर महादेव आहेत खाली. आणि महादेवाने त्याला अडवलं नाही का, त्यांनीच वरदान दिलं होतं त्याला. कसं काय अडवतं. मग त्याला मारण्यासाठी महाविष्णूने अवतार घेऊन त्याला मारलं, वराह अवतार. आणि हिरण्याक्षाला मारलं. आणि हिरण्यकश्यप असलेला त्यांचा बंधू. आणि हिरण्याक्ष जो आहे तो स्वतः आपल्या बंधूला ज्याने मारलं भगवंताने. अवतार वराह घेणार, पण कोण आहेत ते, साक्षात विष्णू आहेत. आणि म्हणून त्याचा सूड घ्यावा ही भावना त्याच्या मनामध्ये तयार झाली. आणि त्यांनी सूड घेण्यासाठी त्याने विचार केला, भगवंताबरोबर युद्ध करायचंय ना, मग आपल्याला मोठं व्हावं लागेल. हा, मोठं व्हावं लागेल. आणि मोठं कशाने होता येईल, तपाशिवाय मोठं होता येत नाही. आणि म्हणून त्यांनी तप करायचं ठरवलं. आणि तप करत असताना सतेपे मंद्र द्रोण्यभ्याम तप परम दारुणम ऊर्ध्व भावो नभो दृष्टी पांदागुष्ट श्रितान्वनी. त्यावेळेला कसं तप केलं त्याने त्याच्या एका श्लोकामध्ये वर्णन. मंदराचलाच्या, मंदराचल पर्वत त्याच्या दरीमध्ये गेला. आणि दरीमध्ये गेल्याच्या नंतर त्यावेळेला त्याने अशा प्रकारे तपश्चर्या केली, हात उंच केले वरती हात, आणि ऊर्ध्व दृष्टी आकाशाकडे तो पाहत होता. आणि पादांगुष्ट श्रितान्वनी, आणि अंगुष्ट्यावरच उभा होता तो, पायावर उभा नाही, पायाची अंगुष्ट त्याच्यावर उभा होता, वर हात वरती, आणि आकाशाकडे पाहत होतो. काय तप असेल बघा, काय तप असेल, विचार करा. असं किती वर्ष उभा राहिला तो, 11,500 वर्ष उभा होता. किती, 11,500 वर्ष. आपल्याला 2-3 तास बसायचं म्हणलं तर मांडी हलवल्याशिवाय जमतं का, विचार करा, बारकाईने विचार करा. विना जरी आपण घेऊन उभं राहिलो तरी विनेकरी, आता आपल्याकडे जे सुरू, पण काही काही विनेकरीचं असं घड्याळाकडे लक्ष असतं, काटा कुठं आलाय. हा, साप्ट्यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहतो विनेकरी कुणीच नसतं मंदिरामध्ये. लवकर गेलो तर आम्ही मंदिरात कुणी नसतो, नुसता विनेकरी. आणि विनेकरी कुणी आलं का पाहणार, घड्याळाकडे पाहणार किती वाजले. हा, आणि दुसरा आपला बारी संपत्ती का असे. तसं आपल्याकडे नाही होत म्हणा. काय होतं पहा, तर आपल्याला एवढा वेळ सुद्धा जादा होतो, विचार करा ना. आणि हिरण्यकश्यपूने काय केलं, 11,500 वर्ष उभा राहिला. काय तप असेल, विचार करा. एका श्लोकामध्ये सांगितलंय, 10 वर्ष सहस्राणि शतानि 10 पंचच जपोपवासस्तस्यासित स्थानुर्मौनवृतो दृढः
असं तप केलं त्यांनी. आणि दृढ स्थानूर मौन व्रत म्हणजे मौन धारण केलं होतं त्यांनी. कारण त्याला माहिती होतं उच्चार मुखाने करत जर राहिलो आपलं तोंड गळून जाणार, अन्न पाण्या वाचून शरीर हे होईल. आणि त्यावेळेला तुम्ही म्हणणार आपल्याला तर एक टाइम तरी जेवल्याशिवाय जमत नाही. आणि एवढ्या वर्षी हिरण्यकश्यप उभा राहिला, कसं काय जमलं जेवायला तरी त्याला. पण त्यावेळेला कृतयुगामध्ये हाडामध्ये प्राण होते, हाडामध्ये प्राण. मग हाड जोपर्यंत आहे तोपर्यंत मनुष्य मरतच नाही. आणि आता प्राण कशात आहेत? अन्नामध्ये. अन्न तुटलं की माणूस संपला. म्हणून माणसं म्हणतात अन्न पाणी घेतात का हो? मग माणसं म्हणले ना अन्न पाणी बंद झाले, समजायचं मग आता संपणार. म्हणून अन्नामध्ये प्राण आले. आणि त्यावेळेला प्राण कुठे होते? हाडामध्ये. हाड जोपर्यंत आहे तोपर्यंत मनुष्य जिवंतच राहतो. म्हणून सामान्य माणसाला लाख वर्षाचं आयुष्य होतं. सामान्य माणसाला किती? लाख वर्ष. किती आयुष्य झालं ते? एवढं वर्ष भीतीच नाही त्या माणसाला, तेवढं वर्ष जगणार. आणि आता मात्र क्षणभंगूर नाही. अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, शतगणले ते अर्धरात्र खाय, शतगणले ते अर्धरात्र खाय, हे बालत्व पीडारोगक्षय, मध्ये बालत्व आरोगक्षय, काय भजनाचे उरले ते पाहिला, काय भजनाचे उरले ते पाहिला, काय भजनाचे उरले ते पाहिला, काय भजनाचे उरले पाहिला. गोपाल कृष्ण भगवान की जय. बघा, म्हणून शत गणिले ती अर्ध रात्र, काय भजनाशी उरले ते पाहिजे. आणि म्हणून क्षणभंगूर नाही भरवसा, परी सावध तोडा मायाशा. हा भरपूर. आणि याप्रमाणे तेव्हा आयुष्य एवढं होतं. कारण शंका येत असते माणसाला, 11,500 वर्ष उभं राहिले म्हटलं नंतर आयुष्य किती. म्हणून सांगावं लागलं हिरण्यकश्यपूला आयुष्य किती होतं तर 1,30,10,709 महिने. बघा एवढं आयुष्य होतं त्यांना. आता डबल सांगायचं का परत? नाही. म्हणून एवढं आयुष्य होतं. बघा काय आयुष्य. आणि मग त्याच्यामधून 11,500 वर्ष तो नुसता उभाच राहिला. बघ एवढं आयुष्य. याप्रमाणे तपश्चर्या करत असताना 11,500 वर्षाचा काळ संपला. त्याचे फक्त काय राहिले? हाड आणि त्याच्यातलं रक्त मांस मुंग्याने खाऊन घेतलं. वारूळ वाढलं त्याच्या शरीरावर. आणि ब्रह्मदेव आले तिथे. आणि ब्रह्मदेवाने कमंडलो मध्ये असलेलं जे ब्रह्मदेवाच्या कमंडलो मधलं तीर्थ ते कोणतंही भगवंताच्या चरणाचं तीर्थ आहे. कमंडलो मधलं तीर्थ हातामध्ये घेतलं तळ हातावरती आणि लगेच ते तीर्थ त्याच्या अंगावरती टाकलं. वारुळ बाजूला झालं आणि तेजपुंज शरीर प्राप्त झालं त्याला. तरुण आणि अतिशय तेजस्वी शरीर प्राप्त झालं. आणि ब्रह्मदेवाला त्याने नमस्कार केला. हे ब्रह्मदेवा तुम्ही आला. ब्रह्मदेव त्याला बोलू लागले, प्रेतोस्मि तव भक्तस्य तपसानेन सुव्रत वरं वराय भद्रन्ते यथेष्टं काममाप्नुहि. ब्रह्मदेव म्हणू लागले, प्रीतोस्मि तव भक्तस्य,
अरे तू माझा भक्त आहेस आणि माझ्या वंशातला आहेस. तपसानेन, तुझं तप सा म्हणजे पूर्णतेला प्राप्त झालं. तुला आता तप करण्याची गरज नाही. वरम वराय, काय शब्द आहे बघा. नुसता वर मागू नको, वराय म्हणजे अनेक वर देऊ शकतो मी तुला, काही देऊ शकतो. भद्रंते यथेष्टम, काय तुझी इच्छा असेल पूर्ण करून घे आता. ब्रह्मदेव बोलले त्याला. आणि मग त्याने मागायला सुरुवात केली. आपल्या वेळेमध्ये, कथा फार मोठी पण वेळेमध्ये पाहिजे आपल्याला. त्याने वरदान असे मागितले बघा. ऋषयो वानवा शापै क्रोधा लोक पितामह शपेयुस्तपसा युक्ता वरयेश वृतो मया. मला एक असा वर द्या ब्रह्मदेवा. ऋषयो वानवा शापै, मला ऋषीचा शाप लागू नये. मी किती जरी वाईट वागलो तरी कोणत्याही ऋषीने मला शाप देऊ नये. बघ, किती जरी क्रोधिष्ठ ऋषी झाले तरी मला शाप लागू नये. पहिला वर. आणि माझ्या मनामध्ये जे येईल ते मी पूर्ण करण्याचं सामर्थ्य मला द्या. बघा, हे वरदान मागितले. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं ठीक. आणि त्याने अजून एक वरदान मागितलं. म्हणे ब्रह्मदेवा, मला तुम्ही आहे ना माझं शरीर आता असंच शरीर कायम ठेवा. ब्रह्मदेवाने सांगितलं शक्य नाही. शरीर म्हटलं की शरीराच्या मागे नाश, स्वभाव नाश, आश्रय नाश, परताह नाश, कारण नाश, कार्य नाश, संबंध नाश, 6 प्रकारचे नाश. बघ, आणि म्हणे आहे तसं शरीर तुझं कसं काय ठेवायचं. मग त्यांनी सांगितलं किती वर्ष ठेवायचं एवढं सांग, पण काही नाही ठेवता येणार. कारण शरीर म्हटलं की नाश हा त्याचा स्वभाव आहे. शरीर जात आघवे नाशिवंत स्वभावी. स्वभावी म्हणजे त्याचा स्वभाव नाश आहे. नाशिवंत देह जाणारे सकळ स्वभाव नाश असल्यामुळे आहे तसं राहणार नाही. मग त्यांनी सांगितलं किती दिवस मला तरुण ठेवणार. ब्रह्मदेवाने सांगितलं किती वर्ष राहायचं तरुण, एवढं बोल. मग त्यांनी सांगितलं 5,61,60,000 वर्ष मी तरुण राहायला पाहिजे. काय मागितलं त्यांनी? 5,61,60,000 वर्ष तरुण. ब्रह्मदेवाने सांगितलं तथास्तु. देवाच लागलं वरदान. अहो एवढं जर आपल्यासारख्याला मिळालं तर काय करील हो माणूस. अहो एवढं थोडं असून माणसाला सवड नाही तरी माणसं म्हणतात वेळच मिळत नाही. एवढं आयुष्य दिलं, किती कमी माणूस, किती शेती घेईल, किती बंगले बांधेल. मग भगवंताने विचारच केला की कलियुगामध्ये लई माणसं आशाखोर, म्हणून त्यांना काय करा आता आयुष्यच कमी द्या, म्हणून कमी दिलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. याप्रमाणे 5,61,60,000 वर्ष हिरण्यकश्यप कसा होता? तरुण होता. आता पुढची कथा पाहिजे आपल्याला धावते. भरपूर श्लोक आहेत, विषय मध्येच थांबत. त्यानंतर त्यांनी अजून एक वरदान मागितलं बरं का. न देवासुर गंधर्वा, मला देव, असुर, गंधर्व, यक्ष, राक्षस, मनुष्य, पिशाच यांच्यापासून मरण येऊ नाही.
न शस्त्रेण चास्त्रेण गिरिना पादपेन च न शुष्केन वाचाद्रेण शान्न वान्येन मे वदहा. बघ काय वर्णन हो. आता एका श्लोकामधल्या एका शब्दाचा विचार करायचा म्हणजे वेळ खूप जाईल बरं का. पण धावतो सांगतो, थोडक्यात सांगतो. न शस्त्रेन न चास्त्रेन म्हणजे दोन शब्द आले, शस्त्र आणि शास्त्र, या दोन्हीने मला मरण येऊ नाही. बघा म्हणजे निर्जीव आणि सजीव या दोन्हीने मला मरण येऊ नये. गिरीना पादपेनच, त्याचप्रमाणे एखाद्या पर्वतावरून मी घसरून पडू नये किंवा वृक्ष जी आहे त्या वृक्षाच्या लाकडाने जरी मला मारलं तरी त्याला मरण येऊ नये. आणि कुठल्याही प्रकारे आयुध सजीव आणि निर्जीव यांनी मला मरण येऊ नये. नाकाशो वा भूमौ वा, आकाशामध्ये मरण येऊ नये आणि भूमीवरती मरण येऊ नये. काय मागतोय बघा, काय हिरण्यकश्यप मागतोय. रात्र वा दिवसे पिवा, रात्री मरण नको दिवसाही नको. बघा काय मागतोय हिरण्यकश्यप. त्याच्या पुढे अजून एक त्याने मागितलं, नांतर वा बहिर्वापी. नांतर वा बहिर्वापी म्हणजे घराच्या आतमध्ये नको आणि महालाच्या बाहेरही नको. बघा मग आता रात्रंदिवसा म्हणल्यावर तेवढं संपवायला पाहिजे होतं. पण काय हुशार होता होतो. त्यांनी सांगितलं मला घरामध्ये मरण नको, घराच्या बाहेरही नको. बघ काय मागण्याची कला आहे त्याची. आणि त्यांनी मागत असताना त्यांनी अजून एक मागितलं, शाद्वदो मे पितामह. हे पितामह ब्रह्मदेवा, हे जे मी मागत आहे हे मला खरोखर द्या बरं का तुम्ही. परत असंही बोलतो. मग ब्रह्मदेवाने सांगितलं अजून काही मागायचं म्हणजे अजून थोडं मागायचं. किती मागण्या येतो त्याच्या विचार का. त्याच्या पुढे त्यांनी मागितलं, पशु भिरवा मुर्गीर्षात न पक्षी भिरवा शरीसृपये. अजून त्यांनी मागणी मागितली की मला पशुकडून मरण नको, पक्षाकडून मरण नको, मनुष्याकडून मरण नको आणि सरीसृप. सरीसृप संस्कृत मध्ये सरपटणाऱ्या प्राण्याला म्हणतात. सरपटणारा प्राणी उदाहरणार्थ सर्प, विंचू, वाघ असे चालणारे जमिनीवरून खाली, ज्यांचं असे 4 पाय किंवा बिगर पायाचे असे जे आहेत जास्त पायाचे प्राणी, त्यांच्याकडून मला मरण नको. बघा काय मागितलं, सरीसृप. आणि ददासी चेत वरातेन देव देव उरणो मेहम. हे देवादी देवा ब्रह्मदेवा, अशा प्रकारे मला तुम्ही वरदान दे. मग ब्रह्मदेव त्याला बोलू लागले. बर काय बोलले ब्रह्मदेव, येते दिव्यावर असतात मया दत्तास्तवाद्भुता. हिरण्यकश्यप खरं सांगू, अरे आतापर्यंत मी हे वर मी कोणालाच दिले नाही. एवढे वर मी कोणालाच देऊ शकलो, पण तुला मी देतो याचं कारण आहे, सर्व कामांवर असतात प्राप्से शक्यम न संशय. मी दिलेले वर तुला प्राप्त होणार याच्यामध्ये संशय नाही. असं वरदान दिल्यानंतर हिरण्यकश्यप आपल्या महालाकडे परत आले. ते तपश्चर्या करीत होते त्यावेळेला मागे की इतिहास घडला होता. काय इतिहास घडला होता, देवांनी स्वारी केली होती त्याच्या राज्यावरती. कयादू गरोदर अवस्थेमध्ये होती त्यावेळेला कयादूला मारण्यासाठी स्वतः इंद्र आले होते. नारद मुनींनी त्यांना सोडलं होतं आणि नारद मुनींनी कयादूला एक मंत्र दिला होता, नारायण मंत्र. आणि तो मंत्र प्रल्हादाने आपल्या पोटामध्ये ऐकला होता. नारद मुनींनी दिव्य दृष्टी दिली होती प्रल्हादाला. बाल पोटामध्ये प्रल्हाद, परंतु नारद मुनीचं लक्ष प्रल्हादाकडे होतं.
आणि त्याला एक दिव्य दृष्टी दिली होती नारद मुनीने प्रल्हादाला, आणि तो मंत्र आईच्या पोटामध्येच प्रल्हादाला मिळाला. बघ आता त्याची ओवी ऐका बरं का, ओवी ऐका, कारण प्रमाणाशिवाय दुसरं काही सांगायचं नसतं आपल्याला, कारण गादी ही व्यासांची गादी. ऐकता नारदाच्या पोटी, जेने मज गर्भीच घातली मिठी, जो जन्मला कयादूचे पोटी, भक्त जेग जेठी प्रल्हाद. म्हणून आईच्या पोटामध्ये असताना ज्याने मंत्र जप चालू केला असे भक्त प्रल्हाद. आणि ते प्रल्हाद जे आहेत आईच्या पोटामध्ये होते, आणि नारद मुनीने मंत्र दिला होता, आणि नारद मुनीने सांगितलं होतं, हे कयादू तू आता माझ्या आश्रयाने राहा आणि या मंत्राचा जप करीत राहा. मग कयादू नारायण मंत्राचा जप करीत होती, आणि तिला जरी विसर पडला तरी आतमध्ये पोटामध्ये असलेलं बाळ मात्र अखंड जप करत होतं. त्यांचं नाव प्रल्हाद. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि असे जे प्रल्हाद आहेत, त्या प्रल्हादाचं वर्णन नारद मुनी युधिष्ठिराजवळ कथा सांगतात. हीच कथा शुक मुनी परीक्षिती राजाला सांगतात. एवं वृत्तशतद्रोतेर, हिरण्यकश्यप परत आला, राज्य ताब्यात घेतला आणि ताब्यात घेतल्याच्या नंतर तेव्हा त्याच्या ताब्यामध्ये काय काय आलं फार मोठं वर्णन आहे. सप्तद्वीपाचा तो राजा झाला. सप्तद्वीप कोणते कोणते द्वीप? जम्बूद्वीप, प्लुक्षद्वीप, कुशद्वीप, क्रौंचद्वीप, शाकद्वीप, शाल्मली द्वीप आणि पुष्कर द्वीप. सप्तद्वीपाचा राजा झाला आणि सप्त समुद्र त्याच्या ताब्यामध्ये आले, आणि सप्त समुद्र ताब्यामध्ये आले त्याच्या. आणि त्यावेळेला त्याच्या ताब्यामध्ये काय काय आलं याचं वर्णन आहे बघा. आकृष्ट तपश्चात शद्दित सप्तदीपवती मही, तथा कामदुदा दौदस नानाश्चर्य पदम नभा. भरपूर श्लोक आहेत, सर्व वाचायला वेळ मिळत नसतो आपल्याला, कमी असतो वेळ, पण थोडे तरी श्लोक वाचावे लागतात असं असतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये काय पा, सप्तद्वीपाचा तो राजा झाला आणि नांगरणी न करता जमिनीमधून पीक येत होतं. जमिनीमध्ये नांगरट करायची नाही, पेरणी करायची नाही, नुसती आज्ञा दिली त्यांनी की भूमी मातेला की संपूर्ण पीक हे पीक तयार करायचं. त्या पृथ्वीलाच प्रयत्न करून पीक बी आणायचं, वनस्पती त्या तयार करून द्यायच्या, आयतं तयार करून द्यायचं आणि मग त्यांनी घेऊन जायचं. त्यानं बघा सत शिकल्यावर का तिकडे की एखाद्याला खोटं वाटत म्हणून ते म्हणजे खरं. आता वर्ण श्लोकातच येते ना, आता खोटं कसं काय म्हणतात, पण त्यांनी अजून सांगितलं खरं बोलतात महाराज, खोटं नाही. त्यानंतर सप्त समुद्र जे आहेत, तर दुधाचा समुद्र, तुपाचा समुद्र, ताकाचा समुद्र, दारूचा समुद्र, गोड पाण्याचा समुद्र, हे समुद्र ते संपूर्ण इच्छा पूर्ण करीत होते. दारूचा जो समुद्र आहे त्याला सांगितलं होतं दारू पोच करायचे आम्हाला, कारण दैत्यच होते ते, त्यांचं पेयच होतं ते की दारूचा समुद्र प्रत्येकाला हिरण्यकश्यपूच्या घरी दारू पोच करायचं. तुपाच्या समुद्राला सांगितलं होतं प्रत्येकाला तूप पोच करायचं. मग समुद्रातलं तूप का थोडं असेल का, हा का चमच्याने वाढायचं नसं आहे का? अहो तिथं मोठे मोठे डेरे भरलेले तुपाची, खा किती काही, प्या किती काही, आणि खाणार किती तूप, ते बी काही पचत काय जास्त प्रमाणापेक्षा खाल्लं. तेव्हा अहो तुपाचा समुद्र, दुधाचा समुद्र, आता या सर्व समुद्राच्या कथा आहेत, पण आता या कथा सांगायच्या म्हणल्यावर प्रल्हादाची कथा तशीच राहिली आपली. म्हणून दूध हे सर्व समुद्र भगवंताने निर्माण केले बरं.
दुधाचा समुद्र महादेवाने तयार केलेला आहे. सर्व समुद्र, सप्त समुद्राच्या कथा आहेत मोठ्या भागवतामध्ये, आणि किती विस्तार आहे समुद्राचा याची पण माहिती आहे. पण वेळ कमी असतो आपल्याला. दुधाच्या समुद्रामध्ये भगवंतानी तत्वज्ञान सांगितलेलं आहे पार्वतीला. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, क्षीर सिंधूचे परिसरी शक्तीचे कर्ण कुहरी नेनो कै त्रिमुरारी बोलते झाले. बघा, जे ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञान आहे ते आदिनाथाने पार्वतीला सांगितलं. कुठं? दुधाच्या समुद्रामध्ये. आणि तो दुधाचा समुद्र कसा तयार झाला एकाच ओळीमध्ये माऊलीने वर्णन केलं. मागा दूध दे मनितलियासाठी आघवी क्षीराब्धीची करोनी वाटी उपमन्यू पुढे दुर्जठी ठेविली जैसी. किती वर्णन, किती वर्णन. असे सप्त समुद्र काम करीत होते हिरण्यकश्यप. मग समुद्रावर ज्याची सत्ता आहे असे मग नारद मुनी सांगू लागले, इकडे शुक मुनी परीक्षितेला सांगू लागले. काय म्हणे? पण त्याला ब्रह्मदेवाने एक सांगितलं होतं की हे हिरण्यकश्यप, तुला जरी एवढं आयुष्य दिलं आणि एवढं तारुण्य जरी तुला दिलं, पण तुला एका गोष्टीपासून धोका होईल. एका गोष्टीपासून धोका होईल. कोणत्या? एक माझे भगवत भक्त, जे भगवंताचे भक्त असतात त्या भक्ताला जर तू मारण्याचा प्रयत्न केला तर मग तुला मात्र मरावं लागेल. जरी तुला आयुष्य एवढं दिलं तरीही तुला मरावं लागेल. आणि म्हणून काय केल्यानंतर त्याचा नाश होतो एका श्लोकामध्ये सांगितलं. यदा देवेषु वेदेषु गोषु प्रेषु साधुषु धर्मे मयी च विद्वेष सावा आशु विनश्यती. म्हणून कोणता कोणाचा नाश होतो एका श्लोकामध्ये सांगितलं. याच जो मनुष्य वेद शास्त्र याच्या विरुद्ध वागतो त्याचा विनाश होत असतो. वेद शास्त्र धर्म ग्रंथ याच्या विरुद्ध जो वागतो त्याचा काय होतो? शेवटचा विनाशकाली तो. त्यानंतर गायीची जो हत्या करतो, गायीला जो त्रास देतो त्याचा सुद्धा शेवटी विनाश होत असतो. त्याच्या पुढे सांगितलं, जे साधू आहेत, साधूला जे त्रास देतात, साधूचा जे छळ करतात त्यांचा सुद्धा काय होत असतो? विनाश होत असतो. आणि धर्म जो आहे, धर्माचरण करणारे जे आहे, तो धर्म सोडून अधर्माने जो वागतो त्याचा सुद्धा काय होत असतो? नाश होत असतो. आणि म्हणून ब्रह्मदेवाने सांगितलं, निर्वैराय शांताय स्वसुताय महात्मने प्रल्हादाय यदा धृते. बघा, आणि अशाच लक्षणाचा साधू कोण होता? प्रल्हाद. बघ, आणि नेमका पुत्र म्हणूनच त्यांचा प्रल्हाद. आणि त्या प्रल्हादाला काय केलं पहा, 4 मुलं होते हिरण्यकश्यपूला. सर्वात लहान मुलगा प्रल्हाद होता. आणि प्रल्हाद आईच्या पोटामध्ये असतानाच भगवंताचं भजन करत होता. त्याचा स्वभाव कसा होता? ब्रह्मण्यशील संपन्न सत्यसंधो जितेंद्रिया आत्मवत् सर्वभूताना मेक प्रिय सुरत्तमः. त्या प्रल्हादाचं लक्षण वर्णन आलं बा. लक्षण वर्णन केलं प्रल्हादाचं. प्रल्हाद कसा होता? ब्राह्मण्यशील संपन्न, एक परब्रह्म स्वरूपावर त्याची दृष्टी होती आणि शील संपन्न होता. आणि असा प्रल्हाद सदाचारणी होता. आत्मवत् सर्व भूताना, आणि सर्व प्राणी मात्राला तो आत्म्याप्रमाणे समजित होता. म्हणजे सर्व शरीरामध्ये, सर्व प्राण्यामध्ये तो भगवंताला पाहत होता.
सर्व प्राण्यामध्ये तो काय पाहत होता? भगवंताला पाहत होता. सर्वभूत पाहे एक वासुदेव. सर्वभूत पाहे एक वासुदेव. दुनिया अशी प्रल्हादाची दृष्टी झाली. मानसं सर्वभूतानां धर्ममाहुर्मनीषिणः तस्मात् सर्वेषु भूतेषु. सर्व प्राणी मात्रामध्ये तो भगवंताला पाहत होता आणि त्यामुळे कोणाचाच तो द्वेष करत नव्हता. आत्मवत सर्व भूतांनी. आपला आत्मा जसा आपल्याला प्रिय वाटतो तसंच दुसऱ्याचा आत्मा आणि आपला आत्मा एकच आहे असा भाव त्याचा तयार झाला. त्याच्यामुळे काय होतं? द्वेष भाव संपून जातो. म्हणून ज्ञानेश्वर माऊली बोलतात, तया बंधू कोण कायाचा, द्वेषिया कवन तयाचा, मीची विश्व ऐसा जयाचा बोध झाला. अशा अवस्थेमध्ये प्रल्हाद गेला. फार मोठा विषय आपल्याला धावतं घ्यायचं, पुढं वेळ थोडा राहिला. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाकडे पाहिलं. नाम घेऊन येते देवाची, ही प्रीत हिरण्यकश्यपूची. देवाचं नाव घेऊ नको म्हणत होता. प्रल्हाद ऐकत नाही. हिरण्यकश्यपूने शाळेमध्ये घातलं प्रल्हादाला आणि शाळेला सुट्टी झाल्याच्या नंतर बोलवून घेतलं. प्रल्हादाचं शरीर असं होतं पाहिल्याबरोबर कोणालाही असं वाटत होतं दोन शब्द तरी त्याला बोलावं, त्याच्या अंगाला स्पर्श जाऊन करावा. इतकं सुंदर रूप होतं त्याचं. भगवंताचा भक्तच होता तो आणि लहान होता. छोटं वय होतं, 5 वर्षाचं वय होतं त्याचं. हिरण्यकश्यपूने त्याला जवळ घेतलं, मांडीवर बसवलं, अंगावरून हात फिरवला. गुटगुटीत शरीर होतं त्याचं, सुंदर होता प्रल्हाद. आणि मांडीवर बसवलं, अंगावरून हात फिरवला आणि विचारलं, प्रल्हादा तू शाळेमध्ये शिकतो, काय शिकवलं रे तुला गुरुजींनी? काय शिकवलं मला थोडंसं म्हणून दाखव. आपणही लहान मुलाला विचारतो ना, काय शिकवलं तुला म्हणून. मग ती जर बोबड्या बोलायला लागलं तर आपण कौतुकाने ऐकतो. काय कौतुक करतो त्याला करायला पाहिजे. आणि म्हणून प्रल्हादाला मांडीवर घेऊन प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने प्रश्न विचारला होता. प्रल्हादानुच्युत्तात स्वादितं किश्चिदुत्तमं. काय तू शिकला?
प्रल्हादा मला थोडं म्हणून दाखव. प्रल्हादाने सांगितलं, पिताश्री ऐका म्हणे, मला जे गुरुजी शिकवतात ते जे आहे त्याच्याही पलीकडे जे आपल्या परम कल्याणाचं शिक्षण खरे माझे जे गुरु त्यांनी मला दिलेलं ते ऐका. आणि म्हणून प्रल्हाद बोलायला लागले, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्येमात्मनिवेदनम इति पुंसार्पिता विष्णुर भक्तिश्चन्वनक्षणा क्रियते भवतत्यद्वा. तेव्हा त्यांनी सांगितलं, श्रवण इति पुंसार्पिता विष्णू, की नवविध भक्तीचा प्रकार सांगितला, पण हे भगवंताचं श्रवण. विष्णू म्हणजे श्रवण करायचं असेल तरी भगवंताचं, दुसरं श्रवण करायचं नाही. बघा आता हे सांगितलं बरं का प्रल्हादाने. कीर्तन करायचं असेल तरी विष्णू, बघा कीर्तन विष्णूचंच करावं, श्रवण विष्णूचंच करावं आणि स्मरण सुद्धा विष्णूचंच करावं, पाद सेवन पूजा सुद्धा विष्णूचीच करावी, हे सांगितलं. आणि हे सांगितल्याच्या नंतर क्रोध आला त्याला. क्रोधिष्ट होता, असुर होता तो. आणि त्यांनी सांगितलं, अरे हे तुला शिकवलं का म्हणे. त्यांनी शिक्षकांना बोलून घेतलं. शिक्षकाला वाटलं मारील आता हिरण्यकश्यप. त्यांनी सांगितलं, आम्ही नाही शिकवलं, आमची काही चूक नाही, त्याला उपजताच हे म्हणे त्याच्याकडे. मग प्रल्हादाकडे हे गुण उपजताच म्हणजे नारद मुनीकडून आलेले गुण. तेव्हा म्हटले आता याला मारा. मग मारण्याचे प्रयत्न केले. त्याला मारण्याचे प्रयत्न करत असताना त्याला हत्तीच्या पायाखाली तुडवलं. काही झालं नाही. हत्तीचा कळप तिकडून येत होता. पाय खाली प्रल्हादाला हात पाय बांधून आडवं झोपवलं आणि हत्तीचा कळप वरून चालला. आणि प्रल्हादाने हत्तीकडे पाहून काय म्हटलं, गजे ते विष्णू. गज म्हणजे हत्ती. विष्णूचे रूप घेऊन, विष्णू हत्तीचे रूप घेऊन माझ्याकडे येतात दर्शन द्यायला. काय भावना आहे तुझी, काय निष्ठा आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की असंच ऐकून एक माणूस म्हणला, मी नामस्मरण करीन बैल अंगावून जाऊन देईन. हो म्हटलं भोगा होईल, भोगा होईल अंगाचा. तसं करू नका. जर परीक्षाच पाहिजे असेल तर शिळी जाऊ द्या अंगावरून. आणि शिळीच्या नाख्या जर नाही रुतल्या तर मग समजा आहे हो आपलं काहीतरी. म्हणून अचानक तुम्हाला जर प्राप्त करता येणार नाही. ती साधना प्रल्हादाने पोटात असतानाच केलेली. आणि आपण एकाच तासामध्ये, एका दिवसामध्ये एवढा अधिकार प्राप्त होऊ शकत नाही. जन्मांतर सहस्रेन तपोध्यान समाधीवी. अनेक जन्माचं पुण्य लागतं त्याला, अनेक जन्मातलं स्मरण. आणि म्हणून प्रल्हादाने सांगितलं, गजे ती विष्णू, की विष्णू परमात्मा हत्तीचे रूप घेऊन येतात माझ्याकडे. आणि खरोखरच हत्तीचा कळप अंगावून गेला. फुलं पडल्यासारखं झालं प्रल्हादाला, फुलं अंगावर. त्यानंतर विषारी नागाच्या अंगावर फेकलं प्रल्हादाला. आणि प्रल्हादाला दाखवले काही विषारी नाग येत नाही, फणा काढून उभी येत म्हणे खाली बसलेली. विषारी नाग प्रल्हादाला जेव्हा उचललं आणि विषारी नागाच्या अंगावर फेकलं, प्रल्हादाला काय वाटलं तर भुजगेती विष्णू. प्रल्हादाने सांगितलं, भुजगेती म्हणजे सर्प आहेत, परंतु विष्णू स्वतः सर्पाच्या रूपाने मला आसन द्यायला आले. आसन अगोदर हत्तीच्या रूपाने पायी चालत माझ्याकडे आले. मला बांधलेलं असल्यामुळे मी जाऊ शकत नाही, पण आता मला विष्णू सर्प रूपाने आसन केले त्यांनी. आणि खरोखर सर्पाच्या अंगावर फेकल्यावर सर्प सर्व एकत्र असे गोळा झाले आणि प्रल्हाद वरती बसलेला. म्हणले, विष्णू परमात्मा किती तुमची उपकार, मला तुम्ही आसन दिलं, एवढं मऊ आसन, आणि सर्प होऊन माझ्या अंगाखाली आलात.
क्षमा करा भगवंत. काय भाव आहे त्याच, काय प्रल्हादाची निष्ठा आहे बघा. त्याच्यानंतर जले ती विष्णू, पाण्यामध्ये दाबलं त्याला. हा, त्याचं तोंड असं पाण्यामध्ये दाबून धरलं. त्यांनी सांगितलं भगवंता मला आता शीतळता देण्यासाठी तुम्ही पाणी होऊन आला. पाण्याच्या वरती काढलं तर प्रल्हाद आहे तसाच. परत म्हटले आता याला अग्नीमध्ये उभा करू, म्हणून अग्नी पेटवला मोठा. आणि तितक्यामध्ये हिरण्यकश्यपूची भगिनी तिथं आली. तिलाही वरदान होतं. काय वरदान होतं की अग्नी जाळू शकणार नाही. परंतु ब्रह्मदेवाने तिला सांगितलं होतं तू जर भगवंताच्या भक्ताला जाळण्याचा प्रयत्न करशील तर तू जाळणार. ते शब्द विसरले. काय केलं, हिरण्यकश्यप ओळख आले आणि सांगितलं दादा अरे मला वरदान आहे तुझ्यासारखं, मला अग्नी जाळू शकत नाही. प्रल्हादाला माझ्या मांडीवर बसव आणि अग्नी पेटव मोठा. हिरण्यकश्यपूने सांगितलं ठीक आहे म्हणे. मांडीवर प्रल्हादाला बसवलं, मोठा अग्नी पेटवला. आणि त्या अग्नीमध्ये काय झालं, प्रल्हादाला काही न होता ती होलिका नावाची आत्या भस्म झाली, भस्म. म्हणून अग्नी जाळी तरी न जळेची प्रल्हाद, हृदय गोविंद धरिला म्हणून. अग्नी जाळी तरी न जळेची पांडव, हृदय माधव धरिला म्हणून. किती वर्णन. आणि म्हणून ती होलिका देवी भस्म झाली. आणि प्रल्हादाने विचार केला काही का होईना पण आपल्या अंगाचा स्पर्श झाला तिला, म्हणून तिच्यासाठी दुःख व्यक्त केलं प्रल्हादाने आणि तिला नैवेद्य दिला. म्हणून होलिका पूजन तेव्हापासून सुरू झालं बघा. होलिका देवीला आपण आणि होलिका देवीला सांगितलं ही देवी आता यापुढे कोणाला त्रास देऊ नका, असा अग्नीच्या रूपाने तुमची दरवर्षी लोक पूजा करतील. म्हणून ती परंपरा अजून चालू बघा. मग होलिकेला तुपाची पोळी अर्पण करणार, दर्शन घेणार, प्रदक्षिणा करणार. म्हणून ते जे होलिका पूजन करतील त्यांना अग्नीपासून भीती नाही. हे प्रल्हादाने दिलेलं काय वरदान. याप्रमाणे प्रल्हादाची ही अवस्था झाली. त्यानंतर हिरण्यकश्यपूने विचारलं प्रल्हादा अरे मी एवढे प्रयत्न केले तरी तुला भीती वाटत नाही, तेव्हा काय कारण आहे याच्यामध्ये, कसं काय तुझी अवस्था आहे. तेव्हा प्रल्हादाने सांगितलं न केवलम मे भवतस्य राजन सवय बलम बलिनाम चापदेशम परे वरेभी स्थिरजंगमायो ब्रह्मादयो येन वशम प्रणीतः. कारण मी का घाबरत नाही म्हटले त्याचं कारण सर्वात बलवान असलेला जो परमात्मा तो माझ्या हृदयामध्ये आणि मी त्याचं चिंतन करतो, म्हणून मला तुमची भीती वाटत नाही. आणि अजून एक हे बघा प्रल्हादाच्या जीवनामध्ये काय, प्रल्हादाने कधी वडिलांचा द्वेष केला नाही बघा. की काय माझे वडील मला मारायलाच टपलेत असं सुद्धा म्हणले नाही प्रल्हाद. काय निष्ठा असेल. आणि खरोखर हिरण्यकश्यपूने विचारलं प्रल्हादा सर्व ठिकाणी परमात्मा आहे म्हणतो खरं आहे का. म्हणे हो. म्हणे या खांबामध्ये आहे का. म्हणे हो. म्हणे मला तर काय दिसत नाही. तेव्हा प्रल्हाद होतो यस्तोया मंद भाग्य तो मदन्नो जगदीश्वर कासव यदीस कस्मात स्तंभे न दृश्यते. तुला दिसतोय आणि मला दिसत नाही तर त्याचं कारण आहे परमात्मा सर्वांना दिसत नाही. परमात्मा ऐसा जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. बघा माऊली बोल. कारण परमात्मा नावाची वस्तू ज्ञानाशिवाय दिसत नाही, हे साधन आहे त्याचं.
म्हणून ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळस तो विरेशा. म्हणून परमात्म्याला पाहायचं असेल तर या डोळ्याने सगुण मूर्ती दिसेल, परंतु व्यापक रूप परमात्म्याचं जर पाहायचं असेल तर त्याला दृष्टी कशी लागती? ज्ञान दृष्टी लागती. आणि म्हणून सामान्य मनुष्याकडे ज्ञान दृष्टी नसती, म्हणून त्यांना परमात्म दर्शन सर्व ठिकाणी घडत नाही. आणि ही ज्ञान दृष्टी प्रल्हादाकडे होती आणि हिरण्यकश्यपूकडे नव्हती. म्हणून खांबामध्ये परमात्मा दिसला कोणाला? प्रल्हादाला. आणि हिरण्यकश्यपूला प्रल्हादामध्ये सुद्धा दिसत नव्हता, माणसामध्ये दिसत नव्हता. आणि प्रल्हादाला मात्र निर्जीव वस्तूमध्ये दिसला. का? ज्ञानरूपी डोळा आहे त्याच्याकडे, म्हणून असं असतं. म्हणून परमात्मा वस्तू नावाची जी आहे ते जया दिसे ज्ञानास्तव हे राघवीची ज्ञाने भव स्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा म्हणे निश्चय योग. बाकीचे जे व्यावहारिक ज्ञान आहेत ते अज्ञानाचेच लक्षणामध्ये आहेत, पण खरं एकच ज्ञान जे परमात्म्याला जाणू शकते. बघ, एक वाचोने आणि जी भवस्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा म्हणे निश्चय योग. आता ही कथा पाहू आपण पुढे. थोडा वेळ राहिला आपला. प्रल्हादाच्या जीवनातलं उदाहरण हे घडलं महाराज. प्रल्हादाने सांगितलं निर्जीव वस्तूमध्ये मला परमात्मा दिसतो, आणि तुम्ही सांगता परमात्मा दिसत नाही. प्रल्हादाने सांगितलं आहे मग या खांबामध्ये. आणि मग हिरण्यकश्यपूने सांगितलं प्रल्हादा अरे मला दिसत नाही तुला दिसतो, म्हणे खरं सांगा आहे का? म्हणे खरं आहे. प्रल्हादाने सांगितलं खरं आहे. म्हणे खांबामध्येच आहे का? त्यांनी सांगितलं नाही, स्थिर जंग मायो सर्व ठिकाणी. पण त्यांनी सांगितलं खांबामध्ये, म्हणजे खांबामध्ये प्रत्यक्ष मला दिसतात म्हणजे. मग त्याने काय केलं होतं? हिरण्यकश्यपूने राग आलेला होता, क्रोध आलेला होता. क्रोधाच्या भरामध्ये खांबावरती लाथ मारली. खांबावर लाथ मारली गोपाल कृष्ण भगवान की जय. 15 मिनिटं राहिले बरं का आपले. 8:45 बरोबर बंद करू. 9 आपल्याला प्रसादाला बसायचं लगेच. मोठी कथा आहे पण आपल्याला वेळेमध्ये पाहू. तसं काय, खांबावरती लाथ मारली, त्या खांबामधून भगवंत प्रगट झाले. आणि भगवंत प्रगट होऊन काय झालं? भगवंतानी स्वतः विचार केला. कशाचा? ब्रह्मदेवानी दिलेले वर काय काय होते त्याला? रात्रीचं मरण नको, दिवसा नको, घरात नको, बाहेर नको, आकाशात नको, भूमीवरती नको, निर्जीव वस्तूनी नाही, सजीव वस्तूनी नाही, या सर्व गोष्टीचा विचार करावा लागला. किती भगवंताला सुद्धा विचारात पडावं लागलो. भगवंताला रूप धारण करतानाच असं करावं लागलं की मनुष्याकडून मरण नाही, पशुकडे नको, म्हणून फक्त तोंड पशुचं आणि शरीर मनुष्याचं, म्हणून त्यांचं नाव नरसिंह. सिंहाचं मुख आणि शरीर मनुष्याचं, नर आणि सिंह दोन्हीचं शरीर. बा
अडचणच मोठी. आणि सजीव निर्जीव वस्तूने मरण नाही म्हटल्यावर भगवंताला प्रश्न पडला, निर्जीव वस्तूने मारायचं नाही आणि सजीव वस्तूने मारायचं नाही, म्हणून बोटाचे नख बा, म्हणून नख आणि केस सजीव आणि निर्जीव म्हणता येत नाहीत. पा समजा केसाला आपण तुम्ही काय म्हणणार, निर्जीव जर म्हटलं वाढ होती त्याची, सारखं नाव्याकडे जावं लागतं. बरं सजीव म्हणावं तर कमी करताना रडली असते ना माणसं, त्रास झाला असताना, पण रडतात का माणसं? नाही. म्हणून त्याला सजीवही म्हणता येत नाही, निर्जीवही म्हणता येत नाही. नखाने फाडलं त्याला बा. आणि त्याला अजून एक वरदान काय होतं, घरामध्ये नको घराच्या बाहेर नको, नंतर वा बहिर वापी, म्हणजे आतही ना बाहेर नाही. म्हणून त्याला उंबरठ्यावरती घ्यावं लागलं, उंबरठा बा. आणि भूमीर वा आकाश वा, त्यांनी सांगितलं होतं भूमीवरती मरण नाही, आकाशात नाही, म्हणून त्याला मांडीवर घ्यावं लागलं. काय त्याचं भाग्य हो, भगवंतानी मांडीवर घेतलं त्याला. नाविलाज होता, काय करणार, मस आवड नव्हती, पण त्याला नाविलाजाने घ्यावं लागलं मांडीवर. आणि मांडीवरती घेऊन नाखाने त्याचं पोट फाडलं. पोट फाडल्यानंतर हिरण्यकश्यपूचा मृत्यू झाला. मृत्यू प्राप्त झाल्यानंतर नरसिंह भगवान स्वतः सिंहासनावर जाऊन बसले. हिरण्यकश्यपूच्या सिंहासनावर नरसिंह भगवान जाऊन बसले. कशामुळे बसले हो? कारण याच गादीवरती प्रल्हादाला बसवायचं होतं आणि या गादीमधले संपूर्ण दोष घालवण्यासाठी भगवंताला तिथं बसावं. कारण माझ्या भक्ताला बसवायचं आणि माझ्या भक्ताला बसवायचं असताना दुष्टाचा जर स्पर्श झालेला असेल आणि माझे भक्त तिथं बसणार, मग त्याच्यासाठी मला ती काय करावं लागेल, अगोदर पवित्र करावं लागेल आसन. म्हणून भगवंताने ते आसन पवित्र केलं. तिथं नरसिंह भगवान गेल्यानंतर सर्वांना भीती वाटत होती. ब्रह्मदेव आले लगेच तिथं, लक्ष्मी आली, सर्व गणगंधर्व यक्ष किन्नर आले तिथे. आणि नरसिंह भगवंताकडे कोणीच जाऊ शकत नाही, घाबरत होते पुढे जायला. तेव्हा ब्रह्मदेवाने प्रल्हादाकडे पाहिलं आणि प्रल्हादाच्या बोटाला धरलं आणि सांगितलं, प्रल्हादा, आमची तर शक्ती आता तिथं जाण्याची नाही, आम्ही घाबरलोत म्हणे. नरसिंह भगवंताचं रूपच असं होतं, सिंहाचं रूप होतं आणि उग्र रूप धारण केलेलं होतं. आणि त्या रूपाला पाहून लक्ष्मी सुद्धा जवळ जात नाही हो. लक्ष्मी तिने सांगितलं, या रूपाला मी घाबरते म्हणून. जरी मी सेवा करणारी असले, जरी माझ्या पतीचंच रूप असलं, पण मी जाऊ शकत नाही. अहो, लक्ष्मी जिथं घाबरती जात नाही. ब्रह्मदेवाने सांगितलं, काय करायचं. प्रल्हादाच्या हाताला धरलं आणि ब्रह्मदेव बोलू लागले, प्रल्हादा, प्रल्हादं प्रेषमानाय ब्रह्मावस्थित मंतिके तात प्रशमयोपेहि स्वपित्रे कुपितम प्रभू. प्रल्हादा, अरे तुझ्या वडिलासाठी क्रोधित झालेले ते भगवान, मग त्यांना शांत करण्यासाठी तुलाच जावं लागेल. जातो का बाळा? प्रल्हादाने सांगितलं, जातो म्हणे. म्हणून प्रल्हाद हळूहळू भगवंताकडे गेले. भगवंताने काय केलं, उचलोनी घेतला कडेवरी नाम प्रल्हाद उच्चारे, नाम प्रल्हाद उच्चारे, याची सोडावी नरहारे, याची सोडावी नरहारे, उचलून घेतला कडेवरी, उचलून घेतला कडेवरी, भक्त सुखे देव
5च मिनिटाचा. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला. नाम बरव या बरवंट, नाम पवित्र आणि चोखट. हे द्रुपद त्याचं. तेव्हा याप्रमाणे म्हणून कडेवरती घेतलं भक्ती सुखे निवाला. काय शब्द आहे? भक्ती सुख. म्हणून भगवंताला भक्ताचं सुखाची गरज असते. हा म्हणून स्वतः भक्ती सुख प्रल्हादाने भगवंताला दिलं. निवाला म्हणजे शांत झाले भगवंता. प्रल्हाद तिथे गेल्यावर आणि शांत झाल्यानंतर प्रल्हादाला विचारलं त्यांनी, प्रल्हादा काय मागायचं? प्रल्हादाने सांगितलं, भगवंता मला 2 गोष्टी द्या. एक असं द्या, जन्मोजन्मी तुमची भक्ती. म्हणून प्रल्हाद हेच तुकाराम महाराज. प्रल्हाद हेच तुकाराम महाराज. बघा सत शिकलं तिकडे की प्रल्हाद हेच तुकाराम महाराज. आता वेळ नाही सांगायला. तेव्हा म्हणून एक जनाबाईने एक अभंग तयार केलेला बघ, आणि त्या अभंगामध्ये जनाबाईने सर्व इतिहास सांगितला की तुकाराम महाराजांचा आणि हे नामदेवरायचा आणि माझा संबंध कसा आहे, कधीपासून. म्हणून हिरण्यकश्यप ऐका नामयाचा पूर्वजन्म. हिरण्यकश्यप कोळी भक्त प्रल्हाद आणि पद्मिनी दासी माझी नाम. पद्मिनी नावाची दासी होती. ही कोण? जनाबाई त्यावेळेला. आणि ती प्रल्हादाला कडेवरती घेत होती आणि प्रल्हादाने तिने हेच मागितलं होतं, प्रल्हादा तू जे मागणार तुझी सेवा करायला मला जन्मोजन्मी मिळाली. म्हणून प्रल्हादाने भगवंतांकडे जन्म मागितले सेवा करण्याची, आणि तेच पद्मिनी दासीने मागितलं होतं. म्हणून तीच प्रल्हादा बरोबर आली. परत कुठपर्यंत? नामदेव आणि जनाबाई तिथपर्यंत आली. आणि तेच नामदेवरायचा अवतार तुकाराम. याप्रमाणे वेळ संपला आपला. म्हणून ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित, हिरण्यकश्यप कोळी नाम प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. बघा असे वर्णन. आणि म्हणून प्रल्हादाने 2 गोष्टी मागितल्या. एवढंच सांगतो, पूर्ण करायचे. प्रल्हादाने 2 गोष्टी कोणत्या मागितल्या? भगवंता तुमची जन्मोजन्मी भक्ती योग द्या, आणि दुसरी एक गोष्ट मला अशी द्या, तस्मात् पिता मे पूयत दुरंता दुस्तरात घात, होतस्ते पांग संदृष्ट तथा कृपन वत्सल. म्हणून मला अजून एक असं द्या, भगवंता माझ्या वडिलांनी तुमचं नाव घेतलं नाही, तुमची भक्ती करू दिली नाही, पण माझ्या वडिलांचा उद्धार करा. बघा हे प्रल्हादाने मागितलं. पहिलं मागितलं तुमची जन्मोजन्मी भक्ती, आणि दुसरं वरदान मागितलं माझ्या वडिलांचं कल्याण करा. कारण तुमचं नाव घेतलं नाही, तुमचं नाव घेऊ दिलं नाही, मला मारण्याचा प्रयत्न केला, तरी पण माझ्या वडिलांचं कल्याण करा. हे दुसरं वरदान. काय प्रल्हादाने मागितलं? काय प्रल्हादासारखा भक्त येऊ? आश्चर्य वाटलं भगवंताला. आणि भगवंताने सांगितलं, प्रल्हादा काय मागितलं तू? अरे तुला मारण्याचा प्रयत्न करणारे वडील आणि त्यांचं कल्याण व्हावं हे तू मागतो. खरा सुपुत्र आहेस म्हणे. तुझ्यामुळे काय होईल म्हणे? वडिलांच्या 21 पिढ्याचा उद्धार होईल आणि आईच्या 21 पिढ्याचा उद्धार होईल. म्हणून 42 कुळाचा उद्धार तुझ्यामुळे होईल. यत्र यत्र कुले चैव. भगवंत बोलतात यापुढे असे जे भक्त तुझ्यासारखे जन्माला येतील त्यांच्या सुद्धा 42 कुळाचा उद्धार होणार. यत्र यत्र कुले चैव एको भवति वैष्णवः
कुलं तस्य यदा पापैर् युक्तं तन्मोक्षगामी वै त्रिसप्तभी पिता पूत पितृभी सह तेन ग यत् साधुष्य गृहे जातो भवान वै कुल पावनहा. किती भगवंतांनी सांगितलं आणि सांगितलं प्रल्हादा, ही तुझी कथा मृत्यू लोकामध्ये जी आपली कथा श्रवण करतील, प्रल्हादा तुझं नाम घेतील, त्यांना त्यांचा उद्धार होईल, त्यांच्या पूर्वजांचा उद्धार होईल असं भगवंतानी वरदान दिलं. म्हणून आज ही आपण कथा प्रल्हादाची पाहिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. थोडं भजन घ्या, आरतीला चला. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण करू तुझ भगवंता,
निर्मल भक्ति जले भरता हरे हरे हो कृष्ण